Morning friends, today we are going to see a lesson in a classroom class of their own म्हणजे स्वतःच्या वर्गामध्ये means this is a very beautiful lesson. I had already told you this is an very inspirational lesson for all the learners who are going to learn this lesson, because in this lesson one teacher how she changed her class and develop a positive thinking among the student who are very mischievous. So this is the very good lesson to learn. We had already take up our what warming up session. Today we are going to start this lesson. So let's start the lesson. So we will now going to see. So let's start with the first paragraph. Part 1. This is the part 1. We are all a class of 60 girls and boys, and we are all friends. Means in the class there are 60 students, there are some girls also, some boys also, and they are all friends. म्हणजे हा वर्ग 60 विद्यार्थ्यांचा असतो, त्याच्यामध्ये काही मुली असतात, मुलं असतात, आणि ते सर्व मित्र असतात. ओके. Of course, it is true that there are camps amongst us, and sometimes we do have quarrels, arguments, fight, everything. Means साहजिकच आहे, हे खरं आहे की सगळ्यांचे अलग अलग गट आहे. गट म्हणजे ग्रुप, गट म्हणजे असते नाही का, म्हणजे प्रत्येक आता 60 मुलं असतील तर 60ही मुलं सोबत राहणार का नाही, 5-5चे 3-3चे ग्रुप राहतात आणि ते सगळं सोबत राहतात. समटाईम्स दे हॅड कॉरल्स, कधी कधी त्यांचे भांडणे होतात, त्यांच्यामध्ये वाद होतात, आर्ग्युमेंट्स होतात, आणि कधी कधी फायटिंग मारामारीसुद्धा होते. ऑल द थिंग्स हॅपन्स अमंग द स्टुडंट. दिस इज द लाईफ ऑफ स्टुडंट. दिस थिंग्स हॅपन in the student life. Okay, so everything happens. Sometimes they quarrels. You have seen that there are always group and camps means groups, but when it comes to facing others, even the teachers, we are all one. Means when there is some difficulty or some problem arises, even with the teacher also we are all one. पण जेव्हा कधी काही आपत्ती येते, शिक्षकांसोबतही कधी भांडण होते, त्यावेळेस ते सगळं काय येतात, एकत्रित येतात. त्यांच्यामध्ये युनिटी आहे. वी फेस देम टुगेदर, म्हणजे ते एकत्रित येऊन काय करतात, त्या परिस्थितीला तोंड देतात. त्या परिस्थितीला काय देतात, तोंड देतात. ठीक आहे, पुढे बघूया. इफ यू सी अ होल क्लास बिंग मेड टू मेक 3 rounds ऑफ स्कूल ग्राउंड और कॉपी 100 lines फ्रॉम द बुक ॲज पनिशमेंट, it is most probably us. Means if you see a whole class being make 3 rounds, म्हणजे पूर्ण वर्गाला जर स्कूल ग्राउंडचे 3 राऊंड धावायला लावले, किंवा मॅडमनी सांगितलं की तुम्ही 100 लाईन्स एखाद्या गोष्टीची कॉपी करा, म्हणजे 100 वेळा काहीतरी लिहायला सांगितलं ॲज अ पनिशमेंट, म्हणजे एका शिक्षा म्हणून, इट इज मोर प्रॉबब्ली अस. सगळे एकत्र येतात, ते सर्वांना असते. बट वी डू नॉट टेल्स अबाउट एनी वन गर्ल्स ऑर बॉय. तरी पण आम्ही कोण खोडा केल्या किंवा कोण मस्ती केले त्याच्याबद्दल आम्ही कोणता मुलगा किंवा मुलगी सांगत नाही. म्हणजे कोणीच उत्तरं देत नाही, एकमेकांना सपोर्ट करतात, कोणीच कोणाचं नाव सांगत नाही. असं ग्रुपमध्ये होतात. इन युअर क्लास ऑल्सो एव्हरीबडी इज ट्राय टू सेव्ह हिज ऑर हर फ्रेंड. दे डिड नॉट टेल द नेम्स दो his or her friend doing a wrong deed, then also he or she never tells the name of their friends. कधीच ते त्यांचे नाव सांगणार नाही, जरी त्यांच्या मित्रांनी काही चुकी केली असेल तर. अशी सवय असतात. कधी कधी शिक्षकाला राग येते, एकाची चूक असते, पूर्ण वर्गाला पनिशमेंट भेटते, आहे की नाही, उभं करतात, मारतात, तर असं असते. पण तरी पण काही विद्यार्थी वर्गातील विद्यार्थी त्यांचं नाव सांगत नाही. वी टेक पनिशमेंट ॲज ए होल क्लास. सगळे मिळून पनिशमेंट घेतात, पण नाव सांगत नाही, कोणाबद्दल काही चुकीचं बोलत नाही. अँड गेस व्हॉट हॅपन दिस इयर. आणि विचार करा की ह्या वर्षी काय झाले असेल. गेस म्हणजे थोडासा विचार करा. वी वेअर यूज टू टीचर्स शाउटिंग ऑट अस फॉर पुअर मार्क्स, शाबी वर्क, incomplete homework, not attending school regularly, and all the other things that teachers worry about. Means we were used to teachers shouting at us. शिक्षक त्यांच्यावर रागवतात, शाउटिंग करताना ते रागवतात. का बरं शिक्षक रागवत असतात?
for poor marks. If you do not perform well in the exam, if you get poor marks, then your teacher always scold on you because of सॅबी वर्क. सॅबी म्हणजे खराब काम तुमचं, ठीक आहे. इनकम्प्लीट होमवर्क, इफ यू डिड नॉट कम्प्लीट द होमवर्क, देन ऑल्सो टीचर व्हॉट टीचर डू, टीचर scold you, तुम्हाला रागवतात. Not attending the school regularly, if you don't attend the school regularly, then also because teacher is always worry about you, त्यांना तुमची काळजी असतात. If you do not come to school regularly, it may can cause to your studies also, it can damage your study, it can you did not perform, you will not perform in the exam well because you had not attended the lecture, you had bunked the lecture. तुम्ही शाळेतच नाही आलात तर शिक्षकाला काळजी वाटणारच आहे आणि साहजिकच आहे की तुमचा कुठंतरी नुकसान होणार आहे, ठीक आहे. तर शिक्षकांना याची काळजी वाटते, बट वी डिड नॉट माइंड इट. पण याचं विद्यार्थ्यांना काहीच फरक पडत नाही. शिक्षकांना जरी वाईट वाटत असेल पण विद्यार्थ्यांना याचा काही फरक पडत नाही. इट मेड नो डिफरंट टू अस, म्हणजे त्यांच्यामध्ये याचा काही फरक पडत नाही. काय होत आहे काय नाही होत आहे, इट डिड नॉट मेक एनी डिफरन्स. त्यांच्यामध्ये याचा काहीच फरक पडत नाही. वी ऑल लाईक अवर क्लास इन द वे इट इज, म्हणजे आमचा वर्ग जसा आहे, म्हणजे आमच्या वर्गाला सगळे, एखादा वर्ग असतो शाळेमध्ये त्याला सगळे शिक्षक नाव देतात की बाई हा फलाना वर्ग एकदम खराब आहे, त्याला किती काही सांगितलं तरी ऐकत नाही, सगळं वर्गातील विद्यार्थी नालायक आहे, असं त्याची एक समज होऊन जाते त्या वर्गाबद्दल. पण त्या विद्यार्थ्यांना काहीच त्याच्याबद्दल वाटत नाही. इथंही तसंच आहे, वर्ग खूप बदमाश आहे, त्या वर्गातले सगळे शिक्षक त्याला कंटाळलेले आहे, तरी त्या मुलांना त्याचं काहीच घेणं देणं नाही आहे. वी वेअर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ अवर क्लास, पण त्या मुलांना याच्या विरुद्ध स्वतःच्या वर्गाविषयी भरपूर अभिमान वाटतो की माझा वर्ग खूप अभिमान आहे, कारण की सगळे मुलं एकत्रित आहे. कधी पण काही चुकीचं होते तर सगळे विद्यार्थी एकमेकांना काय करतात, पूर्ण वर्गाला सपोर्ट करतात. पण हे कुठंतरी चुकीचं आहे. सपोर्ट कुठं केलं पाहिजे, वेअर यू शूड सपोर्ट युअर फ्रेंड्स वेन ही ऑर शी इज डुईंग समथिंग राईट thing. If she or he is doing something right thing, then everyone can support him or her. But if he is doing something wrong, then you should not support him or her, because supporting the wrong thing means you are misleading him. आपण त्याला मिसलीड करत आहोत, ठीक आहे. And so was our new class teacher Mrs. Desai. आणि तसंच त्यांची नवीन क्लास टीचर होती मिसेस देसाई. नवीन क्लास टीचर मिळालेली त्यांना, तिचे नाव होतं मिसेस देसाई. शी सेड सो इन व्हेरी फर्स्ट पिरियड. शी सेड सो इन व्हेरी फर्स्ट पिरियड, म्हणजे तिचा पहिल्या पिरियडमध्येच तिने असं म्हटलं होतं. शी सेड आय हॅव हर्ड अबाउट यू पीपल फ्रॉम युअर लास्ट इयर्स टीचर्स अँड आय एम प्राऊड ऑफ यू. मीन्स शी इज टेलिंग दॅट आय हॅड हर्ड, म्हणजे मी तुमच्याबद्दल तुमच्या मागच्या वर्गातील टीचरकडून ऐकलेलं आहे आणि त्याच्यासाठी मला तुमच्यावर अभिमान वाटतो. तुमच्यावर काय वाटतो, अभिमान वाटतो. मीन्स युअर लास्ट इयर टीचर हॅड टेल समथिंग अबाउट युअर क्लास, समथिंग गुड अबाउट युअर क्लास, अँड फॉर दॅट आय एम रिअली फील प्राऊड अबाउट युअर क्लास. आय एम रिअली प्राऊड अबाउट युअर क्लास. Unity is a very important quality and you must always maintain it. Means the teacher said, Mrs. Desai said that unity is a very important quality. म्हणजे एकताची ताकद ही खूप महत्त्वाची असते आणि ही क्वालिटी खूप चांगली आहे. अँड यू शूड मेंटेन इट, आणि म्हणजे अशा क्वालिटीचं आपण जतन केलं पाहिजे. बिकॉज इन इंडिया ऑल्सो यू नो दॅट युनिटी इन विविधतेत एकता आहे. अलग अलग जाती धर्माचे लोक इथं राहतात आणि जेव्हा आपल्या देशावर संकट येते त्यावेळेस सगळे जाती धर्म विसरून आपण एकत्रित येतो. तर हे आपल्या देशाची खासियत आहे की नाही. आपल्या देशाला याच्यासाठीच ओळखलं जाते की संकट आल्यानंतर जातीपाती विसरून आपण एकत्रित येऊन त्या संकटाला तोंड देतो. तसंच त्या वर्गाच्या बाबतीत होतं. आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर अँड शी इज टेलिंग दॅट आय एम व्हेरी हॅपी दॅट आय हॅड गॉट सच अ ब्युटिफुल अँड नाईस क्लास. So she is not regretting that she is get this type of class. Did you notice what she called us? It is very interesting. Means the student never heard this type of good thing about their class. So one of the student is telling that, did you notice
तुम्ही लक्ष दिलं का त्यांनी काय म्हटलं? इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. हे खरोखर खूप मनोरंजक आहे. काय मनोरंजक आहे. इट इज नेवर चिल्ड्रन. ते कधीच त्यांना चिल्ड्रन नाही म्हणायचे. ते नेहमी त्याला शी ॲड्रेस. ते कसं काय म्हणायची? इट ऑलवेज शे गर्ल्स, बॉयज, यंग पीपल, ऑर माय डिअर, ऑर यंग मॅन, यंग लेडी. अशी पद्धतीनं ते त्या मुलांना संबोधायची. ते चिल्ड्रन म्हणून नाही संबोधायची. ते गर्ल, बॉयज, यंग पीपल, माय डिअर. तर त्या मुलांना ऐकायला आवडायचं. यू फील सो नाईस वेन शी सेज नाव दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. आणि त्या पद्धतीने ते त्यांना प्रोत्साहन द्यायची, म्हणायची नाव दिस यंग लेडी, म्हणजे ही मुलगी, ही तरुण मुलगी आपल्याला काहीतरी दाखवणार आहे. तर आपल्या मुलांनासुद्धा असं संबोधल्यानंतर थोडंसं चांगलं वाटायचं. पण पहिलेचे शिक्षक असं करायचे नाही. ते यू नो दॅट एव्हरी टीचर हॅज युनिक टेक्निक अँड ॲज पर हिज ऑर हर टेक्निक शी ट्राय टू implement that technique in the classroom. Okay, so let's start. Soon it was time for the first unit test. After the test we all got ready to receive our usual share of scolding and punishment. Means after some time there is the time of first unit test. पहिल्या घटक चाचणीची वेळ होती. After the test, as per every time, you know that after the test the teacher give you a report card or shows your paper how you had performed in the exam. And this usually this class has a part of scolding and punishment. हा वर्ग एवढा चांगला नसल्यामुळे यांना नेहमी बोलणे खावं लागत होते किंवा यांना पनिशमेंट होत होती. कशामुळे? कारण की यांच्या वर्गामध्ये अभ्यासाच्या प्रमाणात विद्यार्थी चांगले नव्हते. बट वेन मिसेस देसाई कम विथ द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड शी डिड नॉट लुक अँग्री. बट दिस टाइम द न्यू टीचर चेंज द होल ॲटमॉस्फिअर ऑफ द क्लास. द अर्लियर व्हॉट वॉज हॅपन इन द क्लास इज नाव इट इज नॉट हॅपनिंग बिकॉज when Mrs. Desai came with the progress report she did not look angry. ते रागात दिसत नव्हती जसे मागचे शिक्षक दिसत होते. शी वॉज रॅदर क्वाईट. पण ते काहीशी शांत होती. शी स्माइल्ड ॲज युजल. ते नेहमीसारखी हसत होती. बट हर आईज डिड नॉट लुक हॅपी. पण त्यांच्या डोळ्यात म्हणजे ते आनंद नव्हता. बिकॉज एव्हरी टीचर थिंक दॅट हर क्लास शुड परफॉर्म वेल अँड एव्हरी टीचर ट्रायज हार्ड for their learners improvement. And here if the students are not performing well somewhere the teacher feels unhappiness and she always tried sincere effort. Then also if the class is not performing well then teacher feels guilty and she is also not happy. She handed out the cards one by one. तिने सर्वांच्या हातात एकानंतर दुसऱ्यांना कार्ड वाटप केले. मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर अदर. प्रत्येकजण एक किंवा दुसऱ्या सब्जेक्टमध्ये नापास होतं. सम हॅड नॉट अपियर फॉर दस. काही विद्यार्थ्यांनी तर परीक्षा दिलीच नव्हती. अ फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट. काही विद्यार्थ्यांना काही विषयांमध्ये एकदम चांगले मार्क मिळाले होते. व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट. खूप कमी विद्यार्थी होते ज्यांनी प्रत्येक पूर्ण सब्जेक्टमध्ये चांगले गुण मिळवले होते. म्हणजे वर्गानुसार भरपूर विद्यार्थी नापास झाले होते. कोणी एका विषयात असेल, कोणी दुसऱ्या विषयात असेल. काही विद्यार्थ्यांनी तर परीक्षासुद्धाच नव्हती दिली. काही विद्यार्थ्यांनी कोणत्या विषयामध्ये चांगले मार्क मिळाले होते. खूप कमी विद्यार्थी होते ज्यांना सर्व सब्जेक्टमध्ये चांगले मार्क मिळाले होते. तर यू हॅड सीन दॅट the class is not doing well because so many students had failed in the exam. So many students had not appeared the exam. This is not a good thing because exam every student should appear for exam. Very few students are did well in all the subjects. So that she said after handing out all the cards. तिने सांगितले हे असं आहे. तिने सगळे कार्ड त्यांच्या हातात दिले म्हणजे रिपोर्ट कार्ड. सडनली हर आईज फिल्ड विथ टीयर्स. अचानक तिच्या डोळ्यामध्ये अश्रू गळायला लागले. अश्रूंनी भरून गेले तिचे डोळे. कोणाचे? शिक्षकांचे. शी डिड नॉट लेट द टीयर्स फॉल. पण तिने ते आपले अश्रू पडू दिले नाही. ऑफकोर्स साहजिक असते आपले अश्रू म्हणजे मुलांसमोर रडणं शिक्षकाच्या दृष्टिकोनातून चांगलं
नसते, म्हणून तिने आपल्या तिथेच त्याला धीर दिला. शी जस्ट ब्लिंक, तिने फक्त डोळे मिचकवले देम अवे अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड. म्हणजे असं दाखवलं की मी रडत नाही आहे, आणि ती आपल्या ब्लॅकबोर्डच्या दिशेने टर्न झाली. मीन्स when she had seen the performance of the students, she also filled with tears. Her eyes also filled with tears, because every teacher always think that his or her class should perform well. If the class is not perform well, that time teacher is also not happy. He or she is also nervous and think why the students are not doing well. Every teacher has this kind of behavior for the student. Are you angry with us, madam? Someone asked. कोणीतरी विचारलं, मॅडम तुम्ही आमच्यावर रागवला आहात का? नो, नॉट ॲट ऑल. द टीचर रिप्लाइड, नो, बिलकुल नाही. बट यू डू नॉट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर, सुष्मिता सेड इन ए लो अँड सॉफ्ट व्हॉइस. सुष्मा त्यांनी एकदम हळूवार आणि नरम आवाजात विचारलं, यू डू नॉट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर, म्हणजे याच्यानंतर तुम्ही आमच्यावर अभिमान करणार नाही का? नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. मग तिने मॅडम त्यांना म्हटलं, मॅडम रिप्लाइड दॅट यू आर माय क्लास, यू आर माय क्लास, म्हणजे तुम्ही माझा वर्ग आहे, अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड, आणि मला नेहमी तुमच्या वर्गावर अभिमान करण्याची इच्छा आहे. आय वॉन्ट ऑलवेज वॉन्ट एव्हरी टीचर माय whenever I got a class, I always try my sincere level best to perform so that my class should perform well, and for that I sincerely tried very hard, and I tried for every student, and when they do well, that time I really feel proud about my class. Come on now, let's us go back to our studies. Take out your books. Now the teacher is telling that we should go back to our studies. Take out your books. आपले पुस्तक काढा, आपण अभ्यासाकडे वळूया. We waited after school and talked about this. All the group waited after the school and they talk about the discussion what had happened in the class. वर्गात आज काय घडलं त्याच्याबद्दल आज कुठेतरी त्या मुलांना वाईट वाटत होतं, आणि त्याच्यामुळे ते शाळा सुटल्यानंतर वर्गाच्या बाहेर ते जमले आणि त्यांनी याच्यावर डिस्कस केलं. Did you notice what Desai madam said? Asmita asked Snehal. स्नेहलने विचारलं की डिड यू नोटीस, तुम्ही लक्ष दिलं का देसाई मॅडमकडे, त्याच्या बोलण्याकडे. सी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. सी सेड, तिने म्हटलं की मला नेहमी, आय विल ऑलवेज वॉन्ट, मला नेहमी तुमच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे असं वाटते. शी डिड नॉट से आय एम प्राऊड ऑफ इट. त्यांनी असं नाही म्हटलं. यू कॅन सी हिअर दिस वर्ड इज इन बोल्ड लेटर. मीन्स शी डिड नॉट से आय एम प्राऊड ऑफ यू. तिने असं नाही म्हटलं मला आज तुमच्यावर अभिमान वाटते, तर मला तुमच्यावर अभिमान नेहमी वाटला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे काय की आजची परफॉर्मन्स चांगले नसल्यामुळे आज ते आपल्यावर अभिमान करू शकत नाही, पण त्यांना असं वाटते की भविष्यामध्ये नेहमी ते तुमच्यावर आपल्यावर अभिमान वाटला पाहिजे. व्हॉट डू यू एक्सपेक्ट, आय सेड. मी म्हटलं सुष्मिता की तुम्ही अजून काय त्यांच्याकडून अपेक्षा करू शकता. सो मेनी ऑफ अस फेल, किती आपल्यापैकी भरपूर विद्यार्थी नापास झाले आहे. सो मेनी मिस द टेस्ट, भरपूर विद्यार्थ्यांनी परीक्षासुद्धा मिस केली, म्हणजे त्यांनी दिली नाही. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस, तुम्ही कशी अपेक्षा करू शकाल की तरी त्यांनी आपल्यावर अभिमान बाळगावा. त्या अभिमान बाळगण्यासारखी कुठलीच गोष्ट आपल्यामध्ये नव्हती. आपल्या बहुतेक विद्यार्थी नापास झाले होते, भरपूर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नव्हती, आणि तरी शिक्षक काय आपल्यावर अभिमान करणार आहे, तर नाही. नाव दे आर डिस्कसिंग अँड नाव दे आर डिस्कसिंग अबाउट द पॉझिटिव्ह थिंग. मीन्स दे आर फीलिंग गिल्टी. नाव दे आर फीलिंग guilty. This is the good thing. You should feel if something wrong is going on, you should feel about that, you should discuss about that and try to improve that thing. So in the first part we had seen that the new teacher tried to develop a good thing among the student. Now the students also thinking from the positive way, and they first time they met together and they think that something wrong is happened विथ देम. त्यांच्यासोबत काहीतरी त्यांच्यामुळे काहीतरी चुकीचं झालं असं त्यांनी ठरवलं.
So this is the first part of this story. We will see the second part in the next period, but before that we will complete the workshop of this first part. Okay, let's start with we will start with the next period. So watch the video and try to understand it.